अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व ज्यांनी आपल्याला घडवलं असे आपले सर्व शिक्षक, त्याचबरोबर माझे मित्र मैत्रिणींना, या ठिकाणी ज्यावेळेस सर असं ठरलं की आपल्याला गेट टुगेदर करायचा आणि स्वातीने आणि वैशालीने ग्रुप तयार केला, त्यातनं सगळं चालू झालं. ही प्रोसेस सगळी पुढं चालू होती. त्याच्यानंतर विषय आला मनोगताचा, की कुणाला मनोगत व्यक्त करायचंय. मीही म्हटलं की मी मनोगत व्यक्त करेन. त्याच्यानंतर मंगेश झाला, दिनेश झाले, की यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा आमच्या वतीने तूच बोल. आता तसं तर सगळ्यांनी शिक्षकांबद्दल सांगितलंच आहे, हुशार विद्यार्थ्यांबद्दल पण सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण बॅक बेंचर्स बद्दल आतापर्यंत कोणी सांगितलं. आपण मीडियम होतो, हुशार पण नव्हतो जास्त, पण आम्ही हे बॅक बेंचर होतो सगळे. आम्ही हे मैत्रीच्या ह्याच्यामध्ये एकदम पक्के होतो. म्हणजे गणिताचे सूत्र जरी मॅडम आम्हाला समजले नाही त्यावेळी, पण मैत्रीचे सूत्र त्यावेळेचे जे आहेत ते आतापर्यंत. आता फरक फक्त एवढाच झाला की जी लोक कंटिन्यू माझ्या टच मध्ये होते, म्हणजे आमचा पहिला अमित असेल, बाकीचे काय, आमचा तो मंगेश गायकवाड जो आहे मंग्या आता मंगेश झाला, ढवळे आता हर्षद झाला. म्हणजे हा जो 25 वर्षाचा गॅप आहे, या गॅप मध्ये ह्याच फक्त गोष्टी बदलल्या. आणि आज हा जो कार्यक्रम होतोय, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं परत ढवळे आमच्यासाठी ढवळेचा हा जो गॅप आहे, हा जो भरून काढण्यासाठी हे जे नियोजन झालं, याबद्दल खरंच सगळ्यांचाच आभार. ह्याच्यात त्या वैयक्तिक स्वातीने खूप वेळा नाव घेतलं, माझं वैयक्तिक काय सगळ्यांनी केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट सर, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट पण सांगायची आम्हाला, की आपल्या शाळेमध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी, हुशार आणि बॅक बेंचर. हुशार जे होते ते हुशार हिरेच होते सगळे, आणि ते चमकणारच होते. आनंदाची गोष्ट आहे की ज्यांच्याकडनं अपेक्षा होते ते बॅक बेंचर पण चमकते. मला चांगलं आठवत आहे की मैत्रीसाठी सुरवे सर, वाघ सर, हजरे सर आले, पाटील सर आम्हाला स्टेजवर मारलं होतं सगळ्यांनी. मित्राची भांडणं झाली, त्याच्यामुळे आम्ही भांडणं केली आणि आम्ही स्टेजवर मारलं. ते मैत्रीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते आवडलं सगळं, आणि त्यामुळे जी मैत्री घट्ट झाली ते आतापर्यंत होती. आणि त्याचबरोबर मी आता ते सांगत होतो की जे विद्यार्थ्यांचं आता मनोज झाला, खेत्र हे चमकणारच होते, पण आहेत सगळे. हे समजणं 100% आम्हाला पण माहिती होतं. आम्ही पण बोलायचो की आपल्याला खरं दिसत नाहीये, ह्यांचं फ्युचर ब्राईट आहे. मार्ग बदलला, दुसऱ्या ह्याच्यातनं आलो, आम्ही पण समजलो. म्हणजे जरी आम्ही दगड होतो, पण आता आम्ही माइलस्टोन झालो. म्हणजे आमची नावाची पण कुठेतरी पाठी लागू शकते, अशा आता कुठेतरी आम्ही थोडंफार तयार झालेलो आहोत. आणि हे सगळे तुमच्याच आशीर्वादाने. सर्व मित्रमैत्रिणींना मला धन्यवाद बोलायचे की आपण आज हा योग घडून आणला. आणि असं कसं राहते का काय धैर्य, तर हेच फक्त सांगायचं होतं. आणि मी काय जास्त वेळ घेत नाही, बराच वेळ गेलेला आहे, त्यामुळे मी एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.